तर आहे ना, हाच तो व्यवसाय ज्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आहे ना, आपल्याला शिलाई काम येत नसेल तरीही आपण पैसे कमावू शकतो. ते कसे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावं लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला सांगते, हे 2 ब्लाऊज मला स्टिच करायला आलेले. बॅक साईडला गळा पूर्ण वरती आणि प्रिन्स कट होता, फुल बाही होती. त्यानंतर दुसरा होता तो कटोरी, सेम तसाच, फक्त एक प्रिन्स आणि एक कटोरी अशा पद्धतीचे होते दोन्ही ब्लाऊज. तर ते दोन्ही ब्लाऊज मी रेडी केले, हुक वगैरे लावून हात शिलाई करून ते बाजूला ठेवून दिले. आणि त्यानंतर मला आहे ना, साड्या पिकोफॉल करायच्या होत्या. तर हो, पिकोफॉलच मला हेच सांगायचं, आपण दिवसाला पिकोफॉल करून साडीला भरपूर पैसे कमावू शकतो. तर ही मशीन आहे ना, ह्या मशीनला डायरेक्ट इथं बॉबिन आपण भरू शकतो. त्याच्यामुळे मी काय करते, अगोदर पटापट आवरण्यासाठी ना 4-5 बॉबिन असतील ना आपल्या, त्या घ्यायच्या. आणि त्यानंतर जेवढे जेवढे कलरचे आपल्याकडे साड्या आहेत, फॉल आहेत, ते ना सगळे डब्या भरून घ्यायच्या. त्यानंतर काय होतं की आपलं ना काम हलकं होतं, पटकन आपण डब्बी लावून देतो. आणि म्हणजे नाही का, बॉबिन वगैरे टाकून कलरचे, नंतर सारखं उठ बस करावं लागत नाही त्यामुळं. तर त्यानुसार आज आहे ना, मला भरपूर साड्या पिकोफॉल करायच्या होत्या. तर त्यानुसार मी सगळे ना फॉल स्वच्छ धुवून घेतले, इस्त्री करून घेतली आणि त्यानंतर लगेचच फॉल लावायला बसले. तर जवळजवळ आहे ना, माझ्या 8 ते 9 साड्या होत्या. तर जवळजवळ एका तासात माझ्या ना एकदम कंप्लीट उठ बस, म्हणजे नाही का, आपल्या घरात असल्यामुळे आपण बाहेर जातो येतो हे आपलं चालूच असतं, त्यात काहीच विषय नाही. तर आहे ना, मोटर असल्यामुळं थोडंसं फास्ट उरकतं. चांगल्या पद्धतीने करू शकता. तर 5 मिनटात फॉल कसा लावायचा ना, हीच ट्रिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला आहे ना पटापट हातशिलाई कशी उरकायची. तर मी आहे ना, सुरुवातीला आहे ना, आपली जी सगळ्यात मोठी सुई असते, हार वगैरे आपण बनवतो, ती सुई घ्यायची. त्या सुईने टाके पटापटा टाकता येतात. त्यानुसार आहे ना, आणि एकदाच दोरा 2 पदरी जो असतो ना, तो लांब म्हणजे नाही का, एकदम असा घ्यायचा, जेणेकरून आपला पूर्ण फॉल बसला पाहिजे अशा पद्धतीने. तर मी ना तो दोरा घेतला. त्यानंतर आहे ना, अशा पद्धतीने मी दाखवते ना, पटापट आहे ना, असे टाके टाकून घ्यायचे. ह्या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला ना, अगदी 5च मिनटात तुमचा फॉल हातशिलाई करून आहे ना रेडी होतो. आणि काही अडचण येत नाही, फक्त एक हात सरळ ठेवायचा आपला डावा आणि उजव्या हाताने टाके टाकत जायचे. अशा प्रकारे मला हीच गोष्ट शेअर करायची होती, की अशा पद्धतीने मी ना सगळ्या साड्या फॉल लावल्या. तर तुम्ही ना नॉर्मल पिको फॉलचं जरी चालू केलं तरी खूप चांगल्या पद्धतीने चालतं. एकदा सगळ्यांना माहिती झालं ना की बाबा पिको फॉल करतात, अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यवस्थित. आणि आपल्याला फॉल आहे ना होलसेलमध्ये, जर आपण लोकलमध्ये घेतलं तर आपल्याला 20 रुपयाला भेटतो 1 फॉल 2 फॉल. आणि जर आपण होलसेलमध्ये जर फॉल घेतले ना तर 15-16 रुपयाला आपल्याला ना मिळून जातो. त्यामुळं शिलाई काम यायची किंवा ब्लाऊज वगैरे असं बाकी काही यायची त्याची तर काही आवश्यकता नाही आहे ही गोष्ट शिकण्यासाठी. आणि एकदा आपल्याला पिकोफॉल यायला लागला, चांगले कस्टमर यायला लागले, की हळूहळू आपण आहे ना नॉर्मल मशीनचा क्लास करू शकतो ब्लाऊजचा वगैरे. त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी येऊन जातात, त्यात काहीच अवघड नाही आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या साड्या फॉल लावून घेतल्या. आणि आमच्या इथे ना एक साडी पिकोफॉल करायला 70 रुपये घेतात. तर आहे ना, गावाकडे वेगळा रेट असतो, सिटीमध्ये वेगळा रेट असतो. अशा पद्धतीने ना मी सगळा फॉल लावून घेतला पूर्ण. आणि तुम्हाला मी दाखवते शेवटी की ना खूप सुंदर आणि व्यवस्थित आपलं घरातलं काम बघत सगळ्या गोष्टी मॅनेज करत आपण ह्या गोष्टी करू शकतो. जेणेकरून आपण जरी दुपारच्या वेळेत सगळ्या साड्यांना फॉल लावला तरी आपण संध्याकाळी सगळे झोपल्यानंतर, सगळे कामं आवरल्यानंतर आपण हातशिलाई करू शकतो. 1 तास, अर्धा तास आपण नाही का वेळ दिला तर गोष्टी दिवसातून जास्त पण होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात, तसं काही नाही. पण कंटिन्यू जर रोज आपण 2-3 जरी केलं ना तरी आपल्याला खूप छान आणि चांगल्या पद्धतीने परवडतं. तर अशा प्रकारे माझे ना आजचं टार्गेट आणि आजचं काम पूर्ण झालं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.